की 1907 साली माघ पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. त्या दिवशी आनंद सागरांनी नांदुऱ्याला, बुलढाणा जिल्ह्यात इथे नांदुरा नावाचं गाव आहे मलकापूरच्या जवळ, त्या नांदुऱ्यामध्ये विश्वगंगा नावाची नदी वाहते. आणि आनंद सागर महाराज जालन्याच्या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर, म्हणजे गाभारा होता, सभामंडप झालेला नव्हता, पण मंदिर निर्माण झालं होतं. आनंद सागर महाराज त्यांच्या मातोश्री तिथे राहत होत्या. रामकार्य सुरू होतं आणि रामकार्याच्या निमित्ताने, भिक्षेच्या निमित्ताने आनंद सागर महाराज रामरायाचा आणि आपल्या मातोश्रीचा निरोप घेऊन एक दिवस निघाले. माघ पौर्णिमेला चंद्रग्रहणाच्या दिवशी तुकामाईंचे एक शिष्य नांदुऱ्याला राहत असत. त्यांच्याकडे भिक्षेच्या निमित्ताने आनंद सागर महाराज गेले होते. सगळी सद्भक्त मंडळी त्यांच्या जवळ होती आणि ते म्हणाले, आज चला, अरे आज चंद्रग्रहण आहे, स्नान करून आपण जपाला बसू. सगळेजण जपाला बसले होते आणि चंद्रग्रहणाचा मोक्षकाल आला होता. त्याच्या आधी आनंद सागर सगळ्यांना म्हणाले, अरे मोक्षकाळ आलाय, मोक्षकाळ आला. सगळ्यांना वाटलं चंद्रग्रहणाचाच मोक्षकाळ येतोय. आणि त्या विश्वगंगेच्या नदीच्या तीरावर नांदुऱ्याला आनंद सागरांनी देह ठेवला. 1907 साल होत. तेव्हा सद्गुरू रामानंद महाराज हे थोरल्या महाराजांच्या आज्ञेनुसार चातुर्मास एका ठिकाणी करणं, त्याच्यानंतर 8 महिने सद्गुरूंच्या आदेशानुसार तीर्थयात्रा करणे, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, त्याच्यानंतर 4 धाम हिमालयातले, असं त्यांचं सगळं आयुष्य सद्गुरू आज्ञेने सुरू असताना आनंद सागरांनी देह ठेवल्यानंतर थोरल्या महाराजांनी रामानंद महाराजांना बोलून घेतलं आणि म्हणाले, आता मीच तुम्हाला जटाभार ठेवायला सांगितला होता, तोपर्यंत जटाभार आणि दाढी असा रामानंद महाराजांचा वेश होता, तो सद्गुरू आज्ञेनेच होता. म्हणाले, आता हा जटाभार आणि हे सगळं काढून टाका. आणि म्हणाले, आनंद सागर गेले, आता जालन्याच्या राम मंदिराचं सगळं काम, सगळी सेवा पांडुरंग बुवा तुम्हाला पाहावं लागणार. पांडुरंग बुवा म्हणण्याचा अधिकार फक्त थोरल्या महाराजांचा. बरं, तर बुवा आता तुम्हाला जालन्याचा कारभार आणि रामोपासना वाढवायचे, त्या मंदिराचं सगळं तुम्हाला पाहायचं. म्हणून रामानंद महाराज 1907 ला तिथे आले. अवकाश बाकी चरित्र आपल्याला माहिती. 1910 सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा विवाह त्यांनी आधी ठरवला रामानंद महाराजांनी. तो झाल्यावर 8 दिवसांनी रामानंद महाराजांचा विवाह थोरल्या महाराजांनी ठरवला. ती कथाही आपल्याला माहिती. आणि हे सगळं जालन्याच्या राममंदिराच्या सभामंडपाचं काम पाहायचं, ते भिक्षेवर ते पाहत होते. साधारण 1924च्या नंतरची घटना आहे. सद्गुरू रामानंद महाराजांचे एक अत्यंत निष्ठावान असे शिष्य मुंबईत राहत असत. त्यांचं नाव श्री रामदासजी तांबे. कोकणातले राहणारे, मूळ, उंच जवळपास 5'11", 5'12", म्हणजे 6 फूट उंच असलेले, गोरेपान, अतिशय निष्ठावान असे महाराजांचे शिष्य. गोष्टीत गोष्ट सांगतो की एकदा रामानंद महाराजांनी स्वतःच्या हातातली अंगठी सोन्याची काढून त्यांना दिली. तुला प्रसाद म्हणून राहू दे म्हणे. आणि काही वर्षानंतर ते गोंदवल्याला आले. पूज्य श्री प्रल्हाद महाराज देहात असताना पुण्यतिथीच्या वेळेला ते एकदा एकत्र आले होते. ते तिकडनं मालाडवरून यायचे, महाराज इकडनं जायचे. आणि त्या गोंदवल्याच्या उत्सवामध्ये रामदास तांबेंच्या बोटातली रामानंद महाराजांनी दिलेली अंगठी हरवली, सापडेच ना. अतिशय वाईट वाटलं, हवालदिल झाले. तिकडे शोध, तिकडे शोध, तिकडे शोध. दुपारी कोणीतरी ती अंगठी मंदिरात आणून दिली, त्यांना मिळाली ती. श्रीराम. तर
ती अंगठी मिळाल्यानंतर त्यांचे आणि पूज्य श्री महाराजांचे फार छान संबंध होते. म्हणजे महाराज नाही म्हटलं तरी थोडे धीर गंभीरच होते. हसले तरी स्मितहास्य असायचे, असे खळखळून कधी हसले असं नसायचं. मुळातच जे अखंड आनंदात असतात तर ते अखंड आनंदाचं ब्रह्मानंदाचं स्मित कायमच असतं. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा आनंद दुसरा काही असू शकत नाही. आणि त्या अखंड आनंदाच्या स्थितीत राहणारे पूज्य श्री प्रल्हाद महाराज आणि रामदास तांबे असे जवळजवळ बसलेले होते. आपल्याला संतांबरोबर सद्गुरूंबरोबर सलगी करायला सगळ्यांनाच आवडतं, पण संतांना कोणाबरोबर सलगी करायला आवडतं? तर जो खरा नामनिष्ठ असतो, जो खरा नामावर प्रेम करतो ना, त्याच्यावर संतांचं किंवा सद्गुरूंचं प्रेम असतं. तसं त्यांचे गुरुबंधू असलेल्या रामदास तांबेंना महाराज कधी कधी अशी त्यांच्या मांडीवर थाप मारून बोलायचे. कोणाच्या? रामदास तांब्यांच्या. इतकं त्या दोघांचं प्रेम. आणि ती अंगठी सापडल्यावर महाराज म्हणाले, सापडली ना आता? रामदास तांबे म्हणाले, हो म्हणाले. तेव्हा रामदास तांबे काय म्हणाले, हे म्हणजे पूज्यश्री महाराज आणि मी, आम्ही दोघेही रामानंद महाराजांजवळ राहिलो म्हणाले. आम्हाला रामानंद महाराजांनी सोन्याची अंगठी दिली म्हणाले, पण यांना मात्र राम केलं म्हणाले. राम काय म्हणाले रामदास तांबे, माझा हा गुरुबंधू, याला माझ्या सद्गुरूंनी मात्र राम केलंय म्हणाले. पुढे रामदास तांबेंची इतकी निष्ठा रामानंद महाराजांना होती आणि रामदास तांबे हे रेल्वेमध्ये फार मोठे अधिकारी होते, उत्तम इंग्रजी बोलायचे. एकदा रामानंद महाराज त्यांना म्हणाले की रामदास, एक काम करशील का? हात जोडून, हो महाराज सांगा ना. आपल्याकडे आता अपार्टमेंट्स मुंबईत तेव्हा पण होत्या ना. तर म्हणाले, तू ज्या अपार्टमेंट मध्ये राहतो त्या इमारतीमधल्या सगळ्या घरी जाऊन आपल्या जालन्याच्या राम मंदिरासाठी तू भिक्षा मागशील का? हो म्हणाले. याचं कारण असं म्हणे की या इमारतीमध्ये काही मद्रासी आहेत, काही उत्तर प्रदेशचे, काही इकडचे, त्या सगळ्यांना मराठी कळत नाही, मी सांगू शकत नाही म्हणाले. तर ते हो म्हणाले. आणि त्या इमारतीमध्ये नव्हे तर सगळ्या आजूबाजूच्या अपार्टमेंटमध्ये ज्या शनिवार रविवार तेव्हा ज्यांना सुट्टी मिळायची तेव्हा रामदास तांबे घरोघरी जायचे, मनाचा श्लोक म्हणायचे. आतून मद्रासी बाई किंवा तामिळनाडूची एखादी बाई आली, दक्षिणेतली कोणी बाई आली, तिला हिंदी मराठी कळत नसायचं, तेव्हा त्या म्हटलेल्या मनाच्या श्लोकाचा इंग्लिशमधून अर्थ त्यांना सांगायचे आणि सांगायचे की माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय, मी भिक्षा मागण्यासाठी आलो, असं माझे सद्गुरू जालन्याला राम मंदिराचं काम करतायत, तुम्ही भिक्षा द्याल का? आणि त्या काळामध्ये 1924-25 साली 25-26 रुपये भिक्षा दर महिन्याला रामदास तांबे घेऊन जालन्याला पाठवत असत. असंच एकदा रामानंद महाराजांनी देह ठेवल्यानंतरची घटना आहे. रामदास तांबेंचं हे कार्य जालन्यासाठी कायम सुरू होतं.